महिन्याला भावाची ओवाळणी बहिणीला देण्याचा निर्णय झाला। कोणीही माईका लाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। अफवा पसरवत असतात, त्याच्यावर लक्ष देऊ नका। त्या बहिणींना शेवटपर्यंत या भावाची साथ असणार आहे। या सर्व कल्याणकारी योजनांमध्ये सगळ्यात माझी आवडती योजना कुठली असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। लेक लाडकी लखपती योजना केली, एसटी मध्ये 50% सवलत दिली, मुलींचं उच्च शिक्षण मोफत केलं। माझ्या लाडक्या बहिणीने एवढंच सांगतो मी, लाडक्या बहिणींची योजना बंद करायला खूप लोक महाभाग आले, कोर्टात गेले, म्हणाले हे चुनावी जुमला आहे, हे काय होणार नाही। पण तुमचा एकनाथ शिंदे भाऊ मुख्यमंत्री होता, त्यामुळे लाडकी बहीण योजना आपण चालू केली महायुती सरकारने। आता मी तुम्हाला सांगतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणाचाही माईका लाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। 1500 रुपये ही मोठी गोष्ट नाही, स्वतःच्या सहीने ते पैसे काढू शकतात। दुसऱ्याकडे हात पसरायचा आता त्यांना दिवस राहिले नाही। सर्वसामान्य कुटुंबातून मी आलोय, मी देखील शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी गरिबी पाहिली आहे, माझ्या आईची पत्नीची तगमग पाहिली आहे, त्यांच्या डोळ्यातली कणाव पाहिली आहे, घर चालवताना त्यांची काटकसर मी पाहिली आहे। जेव्हा मी मुख्यमंत्री झालो तेव्हा मनाशी ठरवलं या माझ्या लाडक्या माता भगिनींसाठी काहीतरी आपण करायचं। माझी लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला आणि विरोधक म्हणाले, कोर्टात गेले, बंद पडायला गेले, काय म्हणाले चुनावी जुमला आहे, अमकाय तमकाय, पैसे मिळणार नाहीत। लाडकी बहीण योजनेचे पैसे चालू झाले। लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचं वितरण आपण पाहिलं असेल, या ठिकाणी लांबताना दिसत आहे। हे वितरण लवकर होणं खूप गरजेचं आहे, नाही झालं तर पुढे या ठिकाणी आपण लेट झालेलं पाहू शकता। तर बघा, आता 16व्या हप्त्यानंतर तुमचा हा 17वा हप्ता तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा कधी भेटणार याची तुम्ही वाट पाहून असाल, तुम्हाला प्रतीक्षा लागलेली असेल, तुम्ही वाट पाहताय का कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून नक्की सांगा। मग हा नोव्हेंबर महिन्याचा प्लस डिसेंबरचा दोन्ही हप्ते तुम्हाला एकत्र 3000 रुपये भेटणार का असं देखील तुम्ही भरपूर ठिकाणी पाहिलेलं असेल, त्याची देखील माहिती आपण पाहणार आहोत। परंतु या ठिकाणी तुमचे 1500 रुपये जे आहेत नोव्हेंबरचे 17व्या हप्त्याचे तुम्हाला या ठिकाणी फिक्स या महिन्यामध्ये भेटणार आहेत। तर 3000 रुपये डबल हप्ता या ठिकाणी या महिन्यात भेटू शकतो का त्याची देखील माहिती बघूयात। त्याच्या अगोदर बघा, जर 3000 रुपये एकत्रित नाही भेटले तुम्हाला तर मग 17वा हप्ता तुमचा वेळेवरती भेटणं गरजेचं आहे, कारण की आज या ठिकाणी जवळपास 8 तारीख आहे। पूर्ण महिना जो आहे या ठिकाणी नवीन महिना नोव्हेंबर महिना संपून डिसेंबर चालू झाला आहे, पूर्ण महिन्याचा या ठिकाणी पहिला आठवडा संपलेला आहे, तरी देखील अजून कुठलाही GR देखील प्रसिद्ध झालेला नाही। तर बघा 8, 9, 10 आणि 11 ह्या 3 दिवसामध्ये 4 दिवसामध्ये जर GR प्रसिद्ध नाही झाला तर मात्र तुमचं वितरण जे आहे पुढे जाऊ शकतं। हे वितरण मग पुढे तुम्हाला शेवटच्या आठवड्यात म्हणजे 26, 27, 28, 29, 30, 31 या तारखांना तुमचा GR येऊन याचं वितरण लांबू शकतं। तर बघा, खरं तर आपण जर मागच्या 5 ते 6 महिन्यापासून जर बघितलं, प्रत्येक महिन्याचा लाभ त्या महिन्यामध्ये तुम्हाला भेटताना दिसत नाही। त्या महिन्याचा हप्ता जो आहे पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात भेटतो। आता बघा, पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात जर हा लाभ भेटायचा म्हटलं तर निदान पहिल्या आठवड्यात किंवा जो महिना चालू आहे त्याच्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एक GR येत असतो, जो की निधी वितरणाचा GR असतो, म्हणजे जे की महिला आणि बाल विकास विभागाकडे पैसे या ठिकाणी दुसऱ्या डिपार्टमेंटकडून असेल किंवा जे पण निधी जो आहे वितरण केला जातो महिला आणि बाल विकास विभागाकडे, आणि तो निधी मग या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वाटप करण्याची तांत्रिक प्रक्रिया जी आहे ती सुरू होत असते। त्याच्यामुळे बघा, हा खूप या ठिकाणी लेट झालेला दिसतोय तुमचा हप्ता। मग ह्या 4 दिवसामध्ये जर GR नाही आला तर अजून देखील लेट होण्याची शक्यता आहे, मग शेवटच्या आठवड्यामध्ये तुमचं वितरण जाऊ शकतं। आणि जर या महिन्यात वितरणच नाही झालं तर मात्र मग तुम्हाला या ठिकाणी हे जे संपूर्ण पैसे असतील दोन्ही महिन्याचे मग एकत्रित 3000 रुपये सरकारला देणं या ठिकाणी भाग असणार आहे। मग याला लेट का होत आहे, वितरणाला लेट का होत आहे, मुख्य कारण आहे ते म्हणजे या ठिकाणी निवडणुका आणि आचारसंहिता
त्याच्यामुळेच तुमचा हा जो लाभ आहे या ठिकाणी लेट होताना दिसतोय. तर बघा आता समजा जर या ठिकाणी ह्या 4 दिवसामध्ये GR आला तर मग वितरण तुम्हाला जे असणार आहे ह्या तिसऱ्या आठवड्यामध्ये, डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये मग तुम्हाला नोव्हेंबरच्या 17व्या हप्त्याचं वितरण या ठिकाणी होऊ शकतं. मग डिसेंबरचा लाभ जो असणार आहे तुमचा तो पुढे जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये जाऊ शकतो. आणि जर सरकारने तसा निर्णय घेतला डबल हप्ता द्यायचा तर तुम्हाला मग याच महिन्यामध्ये 3,000 रुपये देखील भेटू शकतात. मात्र तुमचा कुठल्याही परिस्थितीमध्ये 100% तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा लाभ जो आहे या डिसेंबर महिन्यामध्ये 1,500 रुपयाचा जमाच होईल. मात्र यावेळेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी लेट झालेला आहे. आता बघा संपूर्ण माहिती आपण बघूयात की डिटेलमध्ये काय नेमकी अपडेट आलेली आहे. लाडक्या बहिणींना या ठिकाणी डिसेंबरचे 1,500 रुपये कधी भेटणार, मग नोव्हेंबरचेच भेटलेले नाहीत तर डिसेंबरचे कधी येऊ शकतात. मग बघा लाडकी बहीण योजनेत अजूनही नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही. दरम्यान आता डिसेंबरचा हप्ता कधी भेटणार मग असा प्रश्न विचारला जात आहे. लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आणि नोव्हेंबर हप्त्याची घोषणा अजून झालेली नाही, तर निवडणुकीनंतर या ठिकाणी हा डिसेंबरचा हप्ता तुम्हाला येऊ शकतो. नोव्हेंबर महिना संपून आता डिसेंबर सुरू झालेला आहे. दरम्यान अजूनही लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही. 17व्या हप्त्याबाबत नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा हप्ता कधी येणार असा प्रश्न लाडक्या बहिणी विचारत आहेत. नोव्हेंबरचा हप्ता लांबणीवरती गेलेला आहे, परंतु डिसेंबरचा हप्ता तर याच महिन्यात येणार का असा देखील संभ्रम महिलांच्या मनामध्ये आहे. तर महत्त्वाची बातमी बघा या ठिकाणी न्यूजमध्ये सांगण्यात येत आहे की लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होणार. लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे हप्ते एकत्रित करून बहिणींच्या बँक खात्यात 3,000 रुपये जमा होणार आहेत असं सांगितलं जात आहे. महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी असलेली लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. राज्यातील लाडक्या बहिणींसाठी 31 डिसेंबर आनंदाचा ठरणार आहे. त्याचं कारण म्हणजे डिसेंबर महिन्यात लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात एक सोडून 2 हप्ते जमा होतील. महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे पैसे मिळणार आहेत. बँक खात्यात 1,500 ऐवजी या ठिकाणी 3,000 रुपये जमा होतील. तर बघा असं झालं तर लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी ही मोठी खुशखबर असू शकते, आनंदाची बातमी असू शकते. असंच व्हावा अशी प्रत्येकाची इच्छा देखील असेल. मात्र असं होईल की नाही याच्याबद्दल अजून कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नाही. तुम्हालाही वाटतं का 2 हप्ते एकत्रित द्यावात नोव्हेंबरचे आणि डिसेंबरचे? कारण की 2 हप्ते एकत्रित दिले तर लाडक्या बहिणी या ठिकाणी नोव्हेंबर हप्त्याची सुरुवातीपासून वाट पाहत आहेत. मग या ठिकाणी एकच हप्ता जो आहे 17वा हप्ता नोव्हेंबरचा जमा झाला तर त्यांना पुन्हा 18व्या हप्त्याची म्हणजे डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची अजून वाट पाहावी लागेल. त्याच्यामुळे या ठिकाणी दोन्ही हप्ते एकत्रित दिले तर आता त्यांना पुढच्या म्हणजे या डिसेंबर महिन्याच्या चालू महिन्याच्या हप्त्याची वाट पाहावी लागणार नाही. अशा भरपूर सारे लाडक्या बहिणींना एकत्रित 3,000 रुपये दिले तर त्यांची मोठी या ठिकाणी आर्थिक गरज भागू शकते. त्यांना खूप मोठा फायदा होऊ शकतो. तर बघा डिसेंबर महिना सुरू झाला आहे पण आत्तापर्यंत लाडक्या बहिणींना अद्याप नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नाही. वृत्तानुसार यावेळी नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्रित बँक खात्यात जमा होणार आहे असं सांगितलं जात आहे. अनेकांना नोव्हेंबर महिन्याचा सन्मान निधी भेटलेला नाही, कोणालाच अजून हे पैसे आलेले नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे अनेकांच्या खात्यामध्ये हे पैसे आलेले नाहीत. हे एक मोठं या ठिकाणी कारण आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत लाभार्थ्यांच्या खात्यात एकाच वेळी 2 हप्त्याची या ठिकाणी रक्कम जमा झाली होती 2024 मध्ये. तर एका अंदाजानुसार पुढील आठवड्यात सरकार लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात हे पैसे जमा करण्याची शक्यता आहे. अद्याप मात्र सरकारने याविषयी कोणतीही अधिकृत घोषणा दिलेली नाही आहे. दरम्यान जर तुम्ही अजूनही EKYC तुमची केलेली नसेल तर EKYC पूर्ण करणं देखील तुम्हाला गरजेचं आहे. तर बघा अजून अद्याप घोषणा झालेली नाही की 2 हप्ते एकत्रित येतील का म्हणून त्याच्याबद्दल. मात्र तुमचा एक हप्ता जो आहे नोव्हेंबरचा 1,500 रुपयाचा तो मात्र तुमचा या ठिकाणी जमा होणार आहे. तो तुम्हाला या ठिकाणी ह्या पुढच्या 4 दिवसामध्ये जर GR नाही आला तर डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. तर बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी प्रत्येक महिन्याचा लाभ वेळेवरती भेटण्यासाठी त्यांना या ठिकाणी EKYC प्रक्रिया पूर्ण करून घेणं गरजेचं आहे. ही EKYC प्रक्रिया जी आहे तुम्हाला 31 डिसेंबरपर्यंत करायची आहे. म्हणजे या वर्षाच्या शेवटच्या तारखेपर्यंत तुम्हाला ही EKYC देखील पूर्ण करून घ्यायची आहे, जेणेकरून तुमची या ठिकाणी पात्रता जी आहे ती पूर्ण होणार आहे आणि पडताळणीसाठी जो वेळ लागणार आहे तो या ठिकाणी कमी होणार आहे. त्याच्यामुळे लाडकी बहीण योजनेचा प्रत्येक महिन्याचा लाभ जो आहे वेळेवरती जमा होण्यास तुम्हाला मदत होणार आहे. तुमची EKYC सक्सेसफुल झाली की नाही, तुम्हाला सक्सेसफुल SMS आलाय का, कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी कमेंट करून नक्की सांगा. याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.